आता तुमच्या समोर मी पहिल्यांदा एक यादी वाचून दाखवतो। या यादीमध्ये काही नावं आहेत ज्या मंत्र्यांनी यूपीएच्या कार्यकाळात 10 वर्षात राजीनामा दिलेला होता। यामध्ये पहिल्यांदा 2005 साली भारताचे परराष्ट्र मंत्री होते नटवर सिंग। नटवर सिंग यांना UN ऑइल फॉर फूड या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर 2010 साली शशी थरूर ज्यावेळेला ते राज्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्यावर देखील आरोप झाले की IPL ची जी कोची टस्कर नावाची टीम होती, या टीम मध्ये त्यांची इक्विटी होती, म्हणजे शेअर्स होते। या आरोपानंतर त्यांनी देखील राजीनामा दिला। ए राजा, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ए राजांनी तर अख्खं मनमोहन सिंग यांचं सरकारच बुडवलं, कारण ए राजा टेलिकॉम मिनिस्टर होते, दूरसंचार मंत्री होते आणि त्यांच्या काळात 2G स्पेक्ट्रम स्कॅम झाला। आता 2G स्पेक्ट्रम स्कॅम केवढा मोठा होता केवढा नाही होता ही नंतरची गोष्ट, पण त्यामध्ये जे आरोप झाले त्यानंतर ए राजा यांना राजीनामा द्यायला लागला। त्यानंतर 2011 साली लगेच त्याच पक्षाचे नेते असणाऱ्या दयानिधी मारन यांना एअरसेल मॅक्सिस केसमध्ये राजीनामा द्यायला लागला। ते टेक्सटाईल मिनिस्टर होते। त्यानंतर वीरभद्र सिंग 2012 साली त्यांना राजीनामा द्यायला लागला। कशाबद्दल? तर 23 वर्षापूर्वी म्हणजे 1989 साली त्यांनी काही कुठला तरी घोटाळ्यामध्ये त्यांचा हातभार होता किंवा सहभाग होता असे आरोप त्यांच्यावर झाले आणि कोर्टाने त्यांच्यावरती जे काही चार्जशीट होती ती मान्य केली, म्हणून वीरभद्र सिंग यांना राजीनामा द्यायला लागला। याशिवाय अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री असताना राजीनामा द्यायला लागला। अशा अनेक गोष्टी भ्रष्टाचाराच्या घडल्या ज्यामध्ये त्या मंत्र्यांना, केंद्रीय मंत्री असतील किंवा तिथले मुख्यमंत्री असतील, यांना राजीनामा द्यायला लागला। या गोष्टी आपण 2004 ते 2014 या काळामध्ये बघितलेल्या आहेत। अशी एक परंपराच निर्माण झालेली होती की भ्रष्टाचार करायचा, भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे आणि मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा। याचा फटका UPAला किंवा काँग्रेसला कसा बसला आणि त्यातून काँग्रेस कशी आजपर्यंत वर आली नाही हे तुम्हाला मी पुढे सांगतोच। आणि हीच गोष्ट धर्मेंद्र प्रधानांच्या बाबतीत मात्र आता सध्या होत नाही। धर्मेंद्र प्रधानांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप जरी नसले तरी त्यांच्यावर जे आरोप आहेत ते गंभीर आहेत। ते अनेक वर्षांपासून या पदावर आहेत, जवळजवळ 2-2.5 वर्षां झाले आणि तरी देखील आता सध्याच्या केसमध्ये ते राजीनामा देत नाहीत। याचं कारण आहे धर्मेंद्र प्रधान एवढे पॉवरफुल आहेत की त्यांचा राजीनामा घेणं हे नरेंद्र मोदींसाठी, अमित शहांसाठी देखील तेवढं सोपं नाही। नेमकी काय कारण आहेत धर्मेंद्र प्रधान एवढे पॉवरफुल का आहेत हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। जंतर मंतरवरती मागच्या 1 महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे। या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक हे 24 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 25वा दिवस आहे, पण तरीही त्यांची जी एक कोर मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदावरून राजीनामा द्यायला पाहिजे, कारण नीटचा जो घोटाळा झाला, पेपरमध्ये जी फूट झाली, या फुटीसाठी शिक्षण मंत्री जबाबदार आहेत। ही गोष्ट सरकारने अजूनपर्यंत मान्य केली नाही। काल काँग्रेसने याबद्दल मग पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केलं, त्यानंतर राहुल गांधींना उचलून डिटेन्शनमध्ये टाकण्यात आलं। या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरी धर्मेंद्र प्रधानांनी अजूनपर्यंत एक शब्दही काढलेला नाही, एक स्टेटमेंट देखील दिलेलं नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत कुठल्याही केंद्र सरकारच्या मंत्र्यानं देखील अशी तयारी दाखवलेली नाही की धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात एखादा निर्णय घ्यावा। मग धर्मेंद्र प्रधान नेमके आहेत कोण, त्यांचा इतिहास काय आहे हे समजून घेऊया। आपल्या सर्वांना माहिती आहे की BJP मध्ये आता सध्या अनेक लोक आहेत जे विरोधी पक्षातून आलेले आहेत, काँग्रेसमधून आलेले आहेत, राष्ट्रवादी, शिवसेना, जसं महाराष्ट्रात आहे तसं देशात पण वेगवेगळ्या पक्षातून, समाजवादी पार्टीमधून, बहुजन समाज पक्षामधून अनेक लोक BJP मध्ये भरलेले आहेत आणि ते BJP मध्ये मोठे नेते झालेले आहेत। अनेक ठिकाणी केंद्रीय मंत्री झालेले आहेत, मुख्यमंत्री झालेले आहेत। हिमंता बिस्वा शर्मा किंवा शुभेंदू अधिकारी यासारख्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देखील मिळालेलं आहे। हे सगळं असलं तरी BJP मध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे लॉयल्टी, आणि जे मूळचे BJP वाले आहेत त्यांना पहिला मान दिला जातो। आता हे मूळचे BJP वाले असणाऱ्यांच्यामध्ये अनेक लोक हे मुळात RSS वालेच आहेत। आता RSS वाल्यांचा विषय आलाय तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की धर्मेंद्र प्रधान हे मूळचे RSS वाले आहेत आणि ते फक्त मूळचे स्वतः RSS वाले नाहीत, तर त्यांचे वडील देवेंद्र प्रधान हे देखील RSS चे प्रचारक होते, डॉक्टर होते आणि त्यांनी सुरुवातीपासून ओडिशामध्ये RSS चं काम केले। ते RSS चे महत्त्वाचे प्रचारक होते। त्यानंतर पुढे ते RSS साठी काम करता करता BJP स्थापन झाल्यानंतर BJP मध्ये सामील झाले आणि BJP मध्ये जाऊन पुढे आमदार झाले, खासदार झाले। 1999 ते 2004 या काळात वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री देखील झाले।
म्हणजे हे मी देवेंद्र प्रधानांच्या बद्दल बोलतोय. मग देवेंद्र प्रधानांचे पुत्र म्हणजेच धर्मेंद्र प्रधान ते 1983 साली एबीव्हीपी मध्ये सक्रिय झाले. त्यानंतर 1998 ला बीजेपी मध्ये आले. 2000 ला त्यांनी निवडणूक लढवली. ओदिशामधून ते आमदार झाले. 2004 ला ते खासदार झाले. अशा पद्धतीनं त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे ओडिशामधले बीजेपीचे एक अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या चेहऱ्याला ओडिशामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. आणि बऱ्याच वेळेला असं असतं की जे RSSचे प्रचारक असतात किंवा अत्यंत महत्त्वाचे शिकलेले वगैरे लोक असतात, यांना काय केलं जातं तर बॅकडोअर एंट्री दिली जाते. म्हणजे राज्यसभेमध्ये त्यांना खासदार केलं जातं, त्यांना महत्त्वाचं पद दिलं जातं. पण धर्मेंद्र प्रधान असे नेते नाहीत. ते स्वतः लोकांच्या मधून निवडून येतात, खासदार होतात. त्यामुळं त्यांच्या मागं लोकांचा पाठिंबा देखील आहे आणि विशेषतः ओडिशामधल्या लोकांचा पाठिंबा आहे. म्हणून धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देऊन घालवणं एवढं सोपं नाही. याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगतो. बीजेपीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे संघटनेमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना. आणि हेच संघटनेमधले अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणजे कोण तर अमित शाह. अमित शाह यांनी 2014 साली जो पराक्रम केला उत्तर प्रदेशमध्ये, 80 पैकी 72 खासदार निवडून आले. त्यामुळे बीजेपीची सत्ता आली असं आपण म्हणतो. पण अमित शहाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून बीजेपीसाठी काम करणारे, वेगवेगळ्या राज्यांमधली धुरा सांभाळणारे जे नेते होते, त्यांनी त्या राज्यांमध्ये मोठा नंबर बीजेपीला मिळवून दिला. त्यामध्ये एक होते धर्मेंद्र प्रधान सुद्धा. 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. याच्यामध्ये जसा अमित शहाचा वाटा होता तसा धर्मेंद्र प्रधानांचा देखील महत्त्वाचा वाटा होता. ओडिशामधून जे नंबर्स बीजेपीला मिळाले ते धर्मेंद्र प्रधानांच्यामुळे मिळाले. ते तिथले पोस्टर बॉय तेव्हाही होते, आजही आहेत. 2024 ला जी विधानसभेची निवडणूक बीजेपीनं ओडिशामध्ये जिंकली, या विधानसभेच्या निवडणुकीचे पोस्टर बॉय परत एकदा ज्यांच्या चेहऱ्यावरती ही निवडणूक लढवली ते होते धर्मेंद्र प्रधान. ते मुख्यमंत्री झाले नाहीत, मुख्यमंत्री दुसऱ्याला केलं असलं तरी निवडणूक ही धर्मेंद्र प्रधानांच्या चेहऱ्यावर लढवली गेली होती आणि त्यानंतर ती जिंकली देखील. 24 वर्ष ओडिशामध्ये नवीन पटनायकांची सत्ता होती. ती सत्ता बीजेपीनं उलथवून लावली. बऱ्याच काळासाठी ते त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी देखील होते, आपल्याला माहिती आहे. पण तरी देखील ही सत्ता उलथवून लावली. त्यामुळं जर धर्मेंद्र प्रधानांना मंत्रिपदावरून काढलं गेलं किंवा त्यांना खालचं मंत्रिपद दिलं गेलं तर एक प्रकारे ओडिशा हे संपूर्ण राज्य अस्थिर होईल आणि बीजेपीची भविष्यात सत्ता देखील जाऊ शकते आणि बीजेपीला ओडिशा गमावणं परवडणार नाही. याच्याशिवाय या धर्मेंद्र प्रधानांनी कर्नाटक, उत्तराखंड, झारखंड, बिहार अशा अनेक राज्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तिथं काही ठिकाणी विजय मिळालेला आहे, काही ठिकाणी महत्त्वाचे नंबर्स मिळालेले आहेत जे आजपर्यंत कधी मिळालेले नव्हते. त्यामुळे संघटनेमध्ये त्यांचं जे स्थान आहे त्यामुळं ते अमित शहाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळं त्यांना पदावरून खाली आणणं म्हणजे अमित शहाचे पंख कापल्यासारखं आहे. त्यामुळे ही गोष्ट नरेंद्र मोदी देखील सध्या करू शकत नाहीत. म्हणून आतापर्यंत धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही आणि होण्याची शक्यता कमी आहे असं जाणकार म्हणतात. बीजेपीचा याच्यामध्ये आणखी एक काउंटर असा आहे की धर्मेंद्र प्रधानांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांचं कोणत्याही पद्धतीनं त्यांनी या नीटच्या परीक्षेला इन्फ्लुएन्स केलं नाही. त्यांनी कोणत्याही पद्धतीने यामध्ये कुठलाही घोळ घातलेला नाही. जे काही झालंय ते सिस्टीमचं फेल्युअर आहे, ती NTA ची चूक आहे. त्या NTA चुकीमुळे हे सगळं घडलंय. NTA ला आम्ही याची शिक्षा देतोय. धर्मेंद्र प्रधानांनी काय केलंय, ते तर फक्त मंत्री आहेत असं बीजेपीचं याच्या मागचं लॉजिक आहे. आणखी एक धर्मेंद्र प्रधानांची जमेची बाजू आहे ती म्हणजे ते कोणत्याही पद्धतीनं स्टार व्हायचा प्रयत्न करत नाहीत, हिरोगिरी करत नाहीत, कुठेही जाऊन स्टेटमेंट देणं किंवा काय करणं या गोष्टी करत नाहीत. आजपर्यंत त्यांच्यावरती मागच्या 2 महिन्यांपासून आरोप होत आहेत. पण धर्मेंद्र प्रधानांनी एक स्टेटमेंट मीडियामध्ये येऊन दिलेलं किंवा काहीतरी बोललेलं मला दाखवा. कुठेही तो माणूस काहीही बोलत नाही. ही देखील त्यांची एक जमेची बाजू आहे आणि ही अर्थातच त्यांच्या पक्षाला आवडते. याच्याशिवाय धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न देण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे बीजेपीची पद्धत अशी आहे की बीजेपी अशा पद्धतीनं कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा घेत नाही. त्यांनी हा पायंडा आजपर्यंत पाडलेला नाही. 2014 ते 2026 मध्ये असं कधीही झालेलं नाही की कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा इतर कोणत्या प्रकारचे आरोप झाले आणि मग त्याला राजीनामा द्यावा लागला. अशा प्रकारचे काही आरोप या अगोदर देखील झालेले होते. जसं की ललित मोदी जेव्हा भारतातून पळून गेले तेव्हा ललित मोदींना मदत करणाऱ्यामध्ये सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजेंच्यावर आरोप झाले. पण त्यावेळेला फक्त आरोप झाले, नंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांचा कोणताही राजीनामा घेतला गेला नाही. अर्थात सुषमा स्वराजांचा राजीनामा घेणं हे बीजेपीला शक्य देखील नव्हतं.
दुसरी गोष्ट, स्मृती इराणी ज्या शिक्षण मंत्री होत्या त्यांचा राजीनाम्यासाठी भरपूर प्रेशर होतं. त्यांचं स्वतःचं शिक्षण झालेलं नव्हतं, त्या 12वी शिकलेल्या होत्या, त्यांच्याकडे डिग्री नव्हती. जी बाई डिग्री नसलेली आहे ती शिक्षण मंत्री कशी काय होऊ शकते, याच्याशिवाय इतर अनेक आरोप त्यांच्यावरती होते. पण तरीही स्मृती इराणींनी आपली टर्म कंप्लीट केली. त्यानंतर त्या स्वतः निवडणुकीत हारल्या आणि मग त्यांना त्या पदावरून काढलं गेलं. त्यांना त्या अगोदर फक्त प्रेशरमध्ये पदावरून काढलं गेलं नाही. त्यामुळे बीजेपीने ही पद्धत ठेवलेली नाही. MJ अकबर हे एक राज्यमंत्री होते, त्यांना राजीनामा द्यायला लागलेला होता, पण त्यांनी पर्सनल कारणास्तव राजीनामा दिलेला होता. कारण त्यांच्यावरती मी टूची जी मुवमेंट चालू होती त्यावेळेला एका बाईनं आपल्यावरती बलात्काराचे आरोप केलेले होते. त्यामुळे MJ अकबर यांनी राजीनामा दिलेला होता. अन्यथा कुठल्याही बीजेपीच्या मंत्र्यानं आजपर्यंत अशा प्रकारचे आरोप झाले म्हणून राजीनामा दिले नाही. बीजेपीला वाटतं की अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यायला लावणं म्हणजे ते काही जे आरोप झालेले आहेत ते सगळे मान्य करणं आणि आमची चूक झाली असं म्हणणं म्हणजे स्वतःला कमजोर करून घेणं. आणि काँग्रेसनं ही चूक त्यांच्या काळात केलेली आहे. अर्थात ते चूक म्हणजे चूक की बरोबर हे देखील विचार करण्याचा मुद्दा आहे. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना काढलं गेलं पाहिजे, पण अशा पद्धतीत जेव्हा काँग्रेस करत गेली त्यानंतर लोकांच्या समोर एक इमेज तयार होत गेली की काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, काँग्रेसमधले नेते भ्रष्टाचारी आहेत आणि काँग्रेसचे हे भ्रष्टाचारी नेते हळूहळू बाहेर पडतायत. आणि त्यामुळे काँग्रेसचा तो भ्रष्टाचारी नेत्यांचा नंबर आहे तो वाढत गेला आणि त्यामुळं लोकांच्या समोर दाखवायला एक नंबर तयार झाला की बघा 10 मंत्र्यांनी राजीनामा दिला भ्रष्टाचारासाठी, म्हणजे हे सरकारच भ्रष्ट होतं. हीच गोष्ट बीजेपीला करायची नाही, ती चूक त्यांना टाळायची आहे. म्हणून आतापर्यंत त्यांनी राजीनामा घेतलेला नाही आणि यावेळी देखील घेण्याची शक्यता कमी आहे असं बोललं जातंय. या काही गोष्टी होत्या, या काही जमेच्या बाजू होत्या धर्मेंद्र प्रधानांच्या आणि भारतीय जनता पक्षाची जी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आहे, जी काही पॉलिसी आहे त्याप्रमाणे. म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जात नाहीये. यामध्ये आणखी काही पॉइंट्स असू शकतात का? धर्मेंद्र प्रधानांच्या बद्दल आणखी असं काही तुम्हाला माहिती आहे का ज्यामुळं त्यांना अनटचेबल मानलं जातंय की त्यांना कुणीही काढू शकत नाही, हलवू शकत नाही? नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.